इयत्ता 6वी विषय मराठी या पुस्तकातील माय कवितेचा अभ्यास करूयात। कवीचा परिचय पाहूयात। या कवितेचे कवी आहेत स ग पाचपोळ। काव्यरसिकांच्या मनाला भुरळ घालणारे प्रसिद्ध कवी आहेत। SES कनिष्ठ महाविद्यालय साखरखेर्डा येथे मराठी व समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते। स ग पाचपोळांची कविता हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। कवितेचा आशय थोडक्यात पाहूयात। एका अशिक्षित आईची मुलाच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी आणि आईविषयी मुलाला वाटणारी कृतज्ञतेची भावना याचं चित्रण कवीने अगदी समर्पक शब्दात या कवितेतून व्यक्त केलेलं आहे। प्रथम आपण कविता ऐकूयात। माय हंबरून वासराने चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, तवा माही माय। फन काट्या चायले माय जाये राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी, हिंडे अनवाणी। इचू काट्या, इचू काट्या, इचू काट्याने भीतीचा मोजत नवता पाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, तवा माही माय। सुट्टी मंदी जवा मी येत होतो घरी, उसन पासन आणून खाऊ घाले नाना परी, घाले नाना परी। करू नको, करू नको, करू नको घाई म्हणे पोट भर खाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, तवा माही माय। बाप महा रोज लावे मायच्या माग टुमन, बस झालं शिक्षण याच घेऊ दे हाती रुमन, घेऊ दे हाती रुमन। शिकून शानी, शिकून शानी, शिकून शानी कुठ मोठा साहेब होणार हाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माझी माय, तवा माही माय। माय म्हणे तुम्हाले माया गयाची हाये आन, भलत सलत सांगून त्याचे भरू नका कान, भरू नका कान। भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्णा माय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, तवा माही माय। बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणे कवा दिसन मले राजा तुही राणी, राजा तुही राणी। या डोळ्यानं, या डोळ्यानं, या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, तवा माही माय। म्हणून वाटते मले तुही भराव सुखान ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी, माय तुझ्या पोटी। अन ठेवावे, अन ठेवावे, अन ठेवावे माय घट्ट धरून तू हे पाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, तवा माही माय। कवितेचा भावार्थ पाहूयात। हंबरून वासर आले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय। हंबरून म्हणजे गाईचे ओरडणे, वासर आले म्हणजे वासर आला, जव्हा म्हणजे जेव्हा, तिच्या मंदी म्हणजे तिच्यामध्ये, मले म्हणजे मला, तवा म्हणजे तेव्हा, माही म्हणजे माझी। पहा, आईची थोरवी सांगताना कवी म्हणतो, जेव्हा एखादी गाय हंबरून वासराला चाटताना मला दिसते
तेव्हा त्या गाईच्या रूपात मला माझी आई मला तिथे दिसते. मला माझ्या आईची माया आठवते. फन काट्या येचायले माय जाये राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवानी. इचू काट्याले बी तिचा मोजत नव्हता पाय. फनकाट्या म्हणजे जळणाची लाकडे, येचायले म्हणजे वेचायला, जाये म्हणजे जात असे, राणी म्हणजे रानात, वाहन म्हणजे चप्पल, अनवाणी म्हणजे पायात काहीही न घालता, काट्यालेबी म्हणजे काट्याला सुद्धा, इचू म्हणजे विंचू. माझी आई जळणासाठी लागणारी लाकडे वेचायला रानात जायची. तिच्या पायात साध्या चपलाही नसायच्या. अनवाणी पायांनी ती रानभर हिंडायची. विंचू किंवा बोचरे काटे रुततील याची तिला अजिबात पर्वा नसायची. आमच्यासाठी कष्ट उपासताना तिला काट्याकुट्यांची अजिबात मोजदात नव्हती. सुट्टीमंदी जेव्हा मी येत होतो घरी, उसनं पासनं आणून खाऊ घाले नाना परी, करू नको घाई म्हणे पोटभर खाय. सुट्टीमंदी म्हणजे सुट्टीमध्ये, उसनं पासनं आणणे म्हणजे शेजारी पाजारी मागून आणणे, नानापरी म्हणजे विविध प्रकार. कवी दूरगावी शिकायला होता आणि तो जेव्हा सुट्टीमध्ये घरी यायचा तेव्हा ही आई उसनं पासनं आणून त्याला वेगवेगळे पदार्थ जेवू घालायची आणि वर घाई करू नको, सावकाश पोटभर खा असं ती त्याला मायेनं सांगायची. बाप महा रोज लावे मायेच्या मागं टुमणं, बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमणं, शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाय. टुमणं म्हणजे एखादी मागणीसाठी सतत बोलत राहणं. शिक्षण म्हणजे शिक्षण, रुमणं म्हणजे नांगर, शिकूनशानी म्हणजे शिक्षण घेऊन, साहेब म्हणजे साहेब. माझे बाबा, माझे वडील माझ्या आईच्या मागे रोज एक टुमणं लावत असायचे की बस झालं आता पोराचं शिकणं, त्याचं शिक्षण थांबव आता, त्याला नांगर धरायला शेतीची कामे करायला लाव, शिकून काही तो मोठा साहेब होणार नाहीये. अशा प्रकारे कवीला शिक्षणापासून वंचित करण्याचा बाबा प्रयत्न करीत होते. माय म्हणे तुम्हाले माया गयाची हाय आन, भलतं सलतं सांगून त्याचे भरू नका कान, भरून येतं डोळ्यात तिच्या तापी पूर्णा माय. गयाची म्हणजे गळ्याची, आन म्हणजे शपथ, भरू नका कान, कान भरणे म्हणजे उलटसुलट सांगणे, डोळ्यात म्हणजे डोळ्यात, तापी पूर्णा माय. तापी आणि पूर्णा या दोन नद्या आहेत, त्यांना आई म्हटलेलं आहे. या दोन्ही नद्या खानदेशातील आहेत. बाबांना आई म्हणायची की तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ घालते, असे भलते सलते सांगून माझ्या मुलाचे कान भरू नका, त्याला काही वाईट साईट सांगू नका. हे सांगताना आईच्या डोळ्यात जणू तापी व पूर्णा नदीचे पाणी भरून यायचे. तिचे डोळे अश्रूंनी डबडबायचे. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणे केव्हा दिसन सांग मले राजा तुही राणी, या डोळ्यानं पाहीन रे मी दुधावरची साय. डोळ्यात म्हणजे डोळ्यात, कव्हा कधी, राणी म्हणजे बायको, दुधावरची साय म्हणजे नातवंड. बोलता बोलता एकदा आईच्या डोळ्यात अश्रू दाटले, पाणी आलं आणि ती म्हणाली, माझ्या राजा तुझी राणी कधी दिसेल मला, म्हणजे माझी सून कधी आणशील. मी असेपर्यंत लग्न झाले तर माझ्या डोळ्यांनी मी दुधावरच्या सायेसारखं तुझं सुख पाहीन, तुझा संसार खुललेला पाहीन, नातवंडे खेळवीन. म्हणून वाटते मले तुही भराव सुखानं ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी, अन ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय. सुखानं ओटी भरणे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे, आईला भरपूर सुख देणे. ही सर्व आईची माया आठवून कवीला असं वाटतं की आई तुझी ओटी मला सुखाने भरायची आहे, तुझ्या पोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा आणि तुझे पाय घट्ट धरून ठेवावेत, तुझ्या चरणापाशी राहावे, तुझा कायम आशीर्वाद मिळावा, असं इथे कवीला म्हणायचं आहे.